होतं लग्न टक्का काढ नाही तर डांबरीत काढ मरणार झाड करेक्ट हा पहिलं झाड समोर लिंबाचं झाड दुसरं झाड निमुणे काटे पण फळ चांगलं आहे मग लिंबाचं झाड म्हणजे संसार आणि निमुणीचं झाड म्हणजे परमार्थ त्रास आहे भगवान शिकायला त्रास आहे गायन करायला त्रास आहे कीर्तन करायला त्रास आहे पण सुख आहे ना सुख जर मिळत असेल तर त्रास का करू नये रियाज का करू नये गायकाला चाल नवीन रोज का म्हणू नये एका जागेवर 32 वर्ष 1.5 किलो गुळ खाऊन का करू नये कीर्तन करणं रोज अर्धा तास पुस्तक उचललं पाहिजे तिथं मी असू नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असू तुमच्या फुकट करीत नाही तुमच्या बापाची पेन नाही केला पण अभ्यास का करायचा का त्याची हालचाल का फळ जर चांगला मिळत असेल तर कष्ट करायला हरकत का निमुणीचं झाड काट्याचं आहे पण फळ चांगलं आहे बोरीचं झाड काट्याचं आहे पण फळ चांगलं आहे करवंदाचं झाड काट्याचं आहे फळ चांगलं आहे मग काटे सण करून जर फळ मिळत असेल तर काटे सण का करू नये हो वह्या नाल्याला येडे बाबडी भिंडून लोक सरपंच होतात तसे कोणच्या मौतीला येते पण निवडणूक लागलो किती कष्ट करतात खात नाही पीत नाही पागलाला रामराम घालतात पागलाला पुरा पागल मग त्याच्या कष्टाचं फळ त्यांना आहे ना लागला करंट किती झाड झाली गेलं बॉम्बाला 2 निमुणी आणि लिंब तिसरं झाड 15वा अध्याय ओवी नंबर 54 या फळना चुंबिठा आणि फुल ना तुरंबिठा त्याला फळही नाही आणि फुलही नाही ते झाड वांझ आहे त्या वांझ झाडाचं नाव संसार आहे आणि वांझ झाड त्याला पानं नाही फुलं नाही तुम्ही मी करतोय त्याला पानं घाल पाणी घालतोय ते झाडच कसं आहे गेलं बाबा असेल वांझ आणि वांझ झाडाला पानं फुलं येणार नाही आता किती बारीक काय काय घुसलो आपण आता झाड कसं आहे गेलं बाबा वांझ त्याला फरक नाही संसार करणं पराक्रम नाही संसारात वानकरी होणं पराक्रम गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं निवडून येणं हा काही इतिहास आहे काही क्रांती आहे का हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला याच्यावर जमलं माझ्या गावात तू एकटाच नाही का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 5-5 होत्या बदलून पोरग पान बघायला लागलं का टेटसला पोर मुताना बघायला लागलं का टेटसला पोर दात वाचवायला लागलं का टेटसला पोरग तुला हाणताना टेटसला अरे झाड कसं संसार करणं गाडी एक वाक्य ध्यानात ठेवा पापी माणसाने किती जरी संपत्ती कमवली तर त्यांच्यावर कधी जळू नका त्यांचा शेवट कसा आहे याचा अभ्यास करा कधी एखाद्या माणसाला एका रात्री 10 धारे टाकले टाकू द्या 12 पंप टाकले टाकू द्या तुम्ही अजिबात जळू नका त्याचा शेवटचा काळ तुम्हाला उघड्या डोळ्याने पाहायला मिळेल महाराष्ट्रात एका माणसाचं नाव सांगा तर व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली असा एक माणूस अख्ख्या पंक्तीची परिस्थिती तुम्ही नाही टाळ भरूनच मारला उत्तर आहे का जरा टाळकरी नीटकरी कोणी महाराज बिराज असेल आहे का सोन्यामध्ये 2 संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती मी नंतर ठेवा तिथं करा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती 16व्या अध्यायात दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत पण ज्ञानेश्वरी जर कधी उचकली वाचण्यात जर आला गुण आणि उचकली तर 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीच्या वळ्या कमी आहे पण आसुरी संपत्तीच्या वळ्या जास्त आहे पापाचा जो पैसा आहे तो असा आहे
तेव्हा 16 अध्यायामध्ये 26 गुण आहे दैवी संपत्ती आणि 6 गुण आहे आसुरी संपत्ती. पण एक गुण जर एकत्र आला तर 26 संपू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? परत ऐकणे 26 गुण कोणत्या संपत्तीचे? गेला बॉम्ब दैवी संपत्तीचे आणि 6 गुण आसुरी संपत्तीचे. त्या 6 मधला एक जर आला तर 26 संपू शकतो. उदाहरणार्थ राग डायरेक्ट खून 26 खलास. उदाहरणार्थ का बलात्कार लोभ हे 7 शत्रू आहे. हे कोणत्या संपत्तीचे? आसुरी संपत्तीचे. आणि म्हणून दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती थोडं पुढे सरकायचं आपल्याला. करंट लावून दिलाय तुम्हाला. आता दैवी संपत्ती आहे आणि आसुरी संपत्ती आहे. तुम्ही पापी माणसं श्रीमंत झाले याच्यावर चढू नका. त्याचा शेवट कसा आहे याचा अभ्यास करा. जगलं काय सावले याचं काय घेऊन बसलं तुम्ही? याचं काय घेऊन बसले? हे सगळं असेल. आणि जेवढी श्रीमंत माणसं आहेत कुणाचाही घर तपासा एक माणूस याला आहेच. याला नसलं तर बेवडा तरी आहे, नादी तरी आहे, पण खटका आहेच. खटकाच बसला तुम्हाला. अजून 10 मिनिटं सुधारायचं अजून 10 मिनिटं कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. कीर्तन हात गेलं पाहिजे मग त्याला घुसलो आपण. आता कुणाला मंदिर कोण आलं कडक शाळा नदी सांगला मिळाला. वाहन संपलं. पण 3रं झाड सुरू झाले. त्या झाडाचं नाव आहे वास आणि त्या वाहन झाडाचं नाव आहे बसलो. आता पंढरपूरला पुढे सरकायचं. जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. दरम्या नावाचं नगर आहे. तिथं मिठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. जम्बू या सुरू झाला. 15व्या अध्यायामध्ये ओवे थोडं थोडं सरकायचं. जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. दरम्या नावाचं नगर आहे. तिथं मिठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. आता उत्तर द्या पटकन. पांडुरंग आपला बाप आहे. रुक्मिणी आपली आई आहे. पुंडलिक आपला भाऊ आहे. चंद्रभागा आपली बहीण आहे. लागला करण ते पिढी गावाचं नाव बोंबला पंढरपूर आहे. दीपाचं नाव जम्मू आहे. पाटाचं नाव विठू पाटील. आता उलट फिरा बघा. शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय. पाणी पहा शरीराची गाव. प्रत्येक वाक्याला ओवी घ्यायची. हे गाव आहे. या गावात मनाची नावाचा पाटील आहे. पाटील. आता त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. या पाटलाच्या ताब्यात हे गाव आहे. हे गाव कोण चालवतो? बोंबला मनाची वाडी. आणि तो थोडा नाती आहे. नाती म्हणजे त्याला प्रियसी आहे. प्रियसी कोण? प्रियसी म्हणजे कोण? प्रियसी म्हणजे गर्लफ्रेंड. तिथं त्याच्यात प्रेम आहे. कोणावर? मनाची वाट. कोणावर? नाव सांगितलं नाही तुम्हाला. तुम्ही सांगू शकता प्रियसी कोण आहे. जाऊ दे कोणीकडे जाऊ दे. त्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. खास वाटू का? पाटील मनाची प्रियसी इच्छा. दोघांचं प्रेम राहण्यामुळे शरीराच्या
गावात. आता घोटाळा असा झाला, ती पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात. घोटाळा असा झाला, तो तिच्याशिवाय जगत नाही, ती त्याच्याशिवाय जगत नाही. झालं प्रेम, दोघांनी याचं वाटोळं केलं. मन म्हणतंय माळ घाल, इच्छावंती जत्रा होते. मन म्हणतंय नीट वा, इच्छावंती गेलो तो तमाशा, याचं झालं वाटलं. आता तिला माहितच नाही आपला प्रियकर नपुसके घालवा, आणि तो नपुसक कोण आहे ते एक वाक्य जरी ऐकायचं फापालं तरी आता कीर्तन मनाची पाठी पुरावा दावा द्या. काही मन हे नपुसक, मन हे नपुसक आहे. आता तो पक्क्या नपुसक आहे आणि तिथे ह्याच्यावर प्रेम आहे. कोणावर? इच्छा. कोणाचं?